प्रेयरसाठी हात जोडलेले. जॉईन युअर पाम्स टुगेदर. क्लोज युअर आयज. दीर्घ श्वास. डीप ब्रेथ. ओ पालनहारी, निर्गुण और न्यारी, ओ पालनहारी, निर्गुण और न्यारी, तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, हमरी उलझन सुलझाओ अल्लाह, तुम्हरे बिन हमरा कोनो नहीं, तुम्हें हमका हो संभाले, तुम्हें हमरे रखवाले, तुम्हरे बिन हमरा कोनो नाही. रब युअर हँड्स. हाताचे घर्षण करूया डोळ्यांवर. छान. हे व्याख्यान आपण सगळे जे माझे गुरुवर्य आहे, टीचर्स आहे, त्यांच्या सूक्ष्म उपस्थितीला प्रणाम करून पुढे आपण हे व्याख्यान सुरू करूया. अँड द डिअर स्टुडंट्स, अ व्हेरी वॉर्म अँड गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आपण सर्वप्रथम निसर्ग विद्यानिकेतनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आणि आजचा दिवस खूप खूप आठवणींनी भरलेला असा आहे, मेमोरेबल आहे. नॅचरोपॅथी आणि योगा थेरपी या सुंदर आणि समाज उपयोगी क्षेत्रामध्ये तुम्ही आलेला आहात आणि या अभ्यासाचा प्रवास आपण सुरू करत आहोत. हे खूप सुंदर असा हा विषय तुम्ही घेतलेला आहे. हा कोर्स केवळ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नाही. लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो, आपण फक्त हा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कोर्स आपण नाही करणार आहोत. दिस इज द कोर्स टू अंडरस्टँड हेल्थ, लाईफस्टाईल, डिसिप्लिन, सर्व्हिस अँड द हिलिंग पॉवर ऑफ नेचर. आजच्या काळात लोकांकडे सुविधा भरपूर आहेत, पैसा पण आहे, पण हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे इतका वाढलेला आहे की तुम्ही म्हणाल फक्त मी काही ह्यांच्या आजारांचं नाव घेते तुम्हाला. ओबेसिटी घ्या एकदम सुरुवातीलाच. ओबेसिटी आहे, थायरॉइड आहे, डायबेटिक पेशंट्स तुम्हाला भेटणार आहेत. हाऊ टू अंडरस्टँड ॲक्च्युली ना, इतके पेन, त्यांना बॅक पेन असणार आहे, जॉईंट पेन असणार आहे, थायरॉइड प्रॉब्लेम आहे, कोणाला ॲसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशनचा आहे. खरंच सगळ्यात महत्त्वाचा आहे स्ट्रेस. असा कुठल्याही कामानिशी नको असलेला स्ट्रेस आपल्या डोक्यावर आहे आणि तो दॅट इज लाईक एन्झायटी. बिकॉज ऑफ दॅट ओनली स्लीप डिस्टर्बन्सेस देअर हे ना आपल्याला, आणि अनेक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ह्या वाढत आहे. ह्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर खूप गरज आहे. आज काळाची काय आपली आणि काळाची ही गरज आहे. नॅचरोपॅथी आपल्याला काय शिकवणार आहे? टीचेस अस दॅट नेचर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट हिलर. है ना, नेचर इज अ डॉक्टर. नेचर इज अ डॉक्टर आणि आपल्या शरीरामध्ये सेल्फ हिलिंग पॉवर असते. योग्य डायट, प्रॉपर स्लीप, क्लीन वॉटर, सनलाईट, फ्रेश एअर, एक्सरसाइज, योगा, रिलॅक्सेशन अँड द पॉझिटिव्ह थिंकिंग एनर्जी, त्यामुळे शरीराची नॅचरल हिलिंग कॅपॅसिटी होते, ते त्या पंचमहाभूतांद्वारे. आणि ह्या पंचमहाभूतांना आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या पंचमहाभूतांना घेताना आपल्या संस्थेमध्ये हा जो कोर्स चालू आहे नॅचरोपॅथी आणि योगा थेरपी, योगा हा कोर्स आहे. विद्यार्थ्यांना कसं आपल्याला थेऑरेटिकल प्लस प्रॅक्टिकल असं अंडरस्टँडिंग करून द्यायचं आहे. आणि मुख्यतः याच्यामध्ये आपल्याला 3 विषय समजून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण संस्थेची ओळख करून घेऊया. संस्था ही 8 वर्ष जुनी, 15 वर्षाच्या आधीपासून कार्यरत असलेली आहे. आणि यामध्ये मी तस्मिना शेख म्हणजे नियर अबाउट आता 17-18 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसनर आहे, एक्सपिरियन्स्ड आहे. योगा, निसर्गोपचाराशी आणि आयुर्वेदाशी त्याच्याच मध्ये काम करताना आम्हाला 16 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि यामध्येच योगा आणि निसर्गोपचार PhD मी स्कॉलर आहे. लास्ट माझं हे वर्ष आहे. तसंच
CMSCDचा कोर्स करून ठेवलेला आहे की एनी टाईम इट्स नीडेड. अभ्यास त्याचा प्रॅक्टिस छान चालू आहे. ॲक्युपंक्चरची गव्हर्मेंट रजिस्टर्ड जो ॲक्युपंक्चर काउन्सिल आहे त्याची मी रजिस्टर्ड एक कॅन्डिडेट आहे. मास्टर इन योगिक सायन्स आहे, म्हणजे योगा थेरपी तुम्हाला खूप सुलभ जाणार आहे. आणि तुम्हाला जे आहेत जे शिक्षक आहेत ते सगळे ऑलमोस्ट PhD 30-40 वर्षांचा अनुभव असलेले असे डॉक्टर्स आहेत. त्यामध्ये BMS डॉक्टर्स आहेत. योग व निसर्गोपचार 40-50 वर्षाचे अनुभवी असे तज्ज्ञ लोक आहेत. योगाचार्य अशोक पाटील सर, PhD डॉक्टर आपले प्रभाकर दत्तात्रय कुलकर्णी सर है ना. आणि प्राचार्य आपल्याला लाभलेले आहेत UK उत्तमराव आहिरे सर. असे मोठ्या मोठ्या तज्ज्ञ व्यक्ती व्यतिरिक्त तुम्हाला गेस्ट लेक्चर्स वेगवेगळ्या व्याख्यानकर्त्यांचे मिळणार आहेत. असे वेगवेगळे व्याख्याते तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये संस्थेला हे संचालक मंडळ देखील आहे. आपल्या संस्थेमध्ये त्याची स्वतःची जागा असून संस्थेला इंदिरानगरला आपल्या जॉगिंग ट्रॅक DMartजवळ एक केंद्र मिळालेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे गव्हर्मेंट ऑथराइज्ड जो कोर्स आहे त्याला सेंटर देखील मिळालेला आहे. ठीक आहे, कॉल किया. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला काय अभ्यासायचं आहे की माहिती असली पाहिजे तुम्हाला की ही तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला मिळालेले आहेत. संस्थेला बरेच वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये करते ती, म्हणून त्याचा श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्या अंतर्गत अभिलाषा निसर्गोपचार केंद्र हे तुमच्यासाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे साहित्य नियर अबाउट योगा ॲक्युप्रेशर, मॅग्नेटिक थेरपी, पंचकर्म, योगा थेरपीचे सगळे साहित्य तुम्हाला उपलब्ध आहे अभ्यासाला आणि प्रॅक्टिसला. आणि ते सेंटरमध्ये तुम्हाला निसर्गविद्या निकेतन ही एक इन्स्टिट्यूट चालत आहे, जी इन्स्टिट्यूट तुम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन करणार आहे. आता यामध्ये महत्त्वपूर्ण जे तुम्हाला माहिती पडायला पाहिजे ते 3 विषय आपल्याला महत्त्वाचे सब्जेक्ट जे आहेत ते आहे. पहिला आहे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी. दुसरा आहे निसर्गोपचार आणि डाएट, नॅचरोपॅथी अँड डाएट. तिसरा विषय आहे तुम्हाला योगा थेरपी. आता ॲनाटॉमी म्हणजे काय शिकणार तुम्ही त्याच्यामध्ये? शरीर रचना, शरीरात बोन्स, मसल्स, जॉईंट्स आणि त्या 9 ज्या सिस्टम्स आहेत, हार्ट आहे, लंग्स आहे, ब्रेन आहे, नर्व्ज आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम, एंडोक्राइन ग्लँड्स आणि इतर सगळे ऑर्गन्स कसे असतात हे आपण शिकायचं आहे. शरीराची रचना आपण माहिती करून घेणार आहोत. कोणत्याही व्यक्तीची हेल्थ कंडिशन योग्य प्रकारे समजण्यासाठी ॲनाटॉमी गरजेची आहे. आता फिजिओलॉजी हे शरीराचं फंक्शन म्हणजे काय कार्य कसं चालतं आहे हे ना, शरीर कार्य ते समजायचं. ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, रिस्पायरेटरी सिस्टम, रिस्पायरेशन कसं चालतं आहे हे मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते. डायजेशन कसं होतं आहे हे ना, ती आपल्याला माहिती करून घ्यायची. हार्मोन्स शरीरावर कसा परिणाम करतात आणि हे सगळं आपल्याला फिजिओलॉजीमध्ये समजायचं. मी शॉर्टमध्ये समजवते तुम्हाला. मुझे कॉल क्यों कर रहे? ग्रुप व्हिडिओ कॉल क्यों आहे? योगा थेरपी. तिसरा विषय आपला होता योगा थेरपी. असे 3 विषय आपल्याला एकदम छान कव्हर करायचे. आता फिजिओलॉजी आपल्याला मी शॉर्टकटमध्ये सांगितलं, पण पॅथॉलॉजी. आता पॅथॉलॉजीमध्ये काय असतं माहिती का, डिझीजची प्रोसेस समजतो. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, डिझीज कुठलाही एखादा आजार जो आहे म्हणजे तो एक सिम्पटम नसतो. शरीरात होणारे बदल, कारणं, रिस्की फॅक्टर्स, ते वॉर्निंग सायन्स आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवायचं आहे की योगा थेरपिस्ट किंवा नॅचरोपॅथिस्ट मग हेल्पर्स किंवा हीलर म्हणून काम करताना गंभीर स्थिती ओळखणं आणि योग्य वेळी आपल्याला त्या कोणत्या थेरपीज रेफर करायच्या आहेत त्यांना ते समजणं म्हणजे पॅथॉलॉजीची आपल्याला गरज असते है ना. शीतल को लिया है इसमें. बघा, तुमचे प्रश्न तुम्हाला आपल्या लेक्चरच्या शेवटी सगळी विचारायची, कुठे काय तुम्हाला कन्फ्युजन आहे ते विचारायचं आहे. तर आता आपण बघत होतो की एक्झॅक्टली आपल्याला 3 विषय आपण बघितले, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी बघत होतो. रिपोर्ट का गरजेचं आहे है ना. रिपोर्ट तुम्हाला
काय असतात की आपल्याकडे जे पेशंट्स येतात ना, ते असे येतात की सगळं खूप वर्षापासून त्यांचा इलाज इकडे तिकडे झालेला असतो आणि ते सगळे काय करतात, भरपूर रिपोर्ट्स घेऊन येतात. सो मेनी रिपोर्ट्स आर देअर विथ देम अँड दे आर कमिंग फॉर द ट्रीटमेंट. नॅचरोपॅथिस्टकडे जे सगळं त्यांचे झालेले असतात बाकीचे सगळे ॲलोपॅथीचे कामं, आणि तेव्हा ते आपल्याकडे आलेले असतात. त्यांचे ते रिपोर्ट्स तुम्हाला बघणं गरजेचं आहे की कोणाला काय त्रास आहे. कारण डायरेक्ट फॉर एक्झाम्पल एखाद्याची नस दाबली गेलेली आहे है ना, शार्टिका नर्व ती दाबली गेलेली आहे, मग त्याच्यावर आपल्याला काय उपाय द्यायचा आहे. उसने जॉईन किया आहे शीतलने. हो. आता आपला जो विषय होता आपला की आपल्याला पॅथॉलॉजी का गरजेचं आहे. आपण ॲनाटॉमी बघितली. ॲनाटॉमी म्हणजे आपल्याला शरीर रचना आहे ना, त्याच्यामध्ये मग मसल्स पूर्ण आपले सिस्टम्स असतात ना, त्याच्यावर त्याची पूर्ण रचना आपल्याला माहिती करायची आहे. हां, दॅट इज कॉल्ड ॲनाटॉमी. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीची हेल्थ कंडिशन आपल्याला योग्य प्रकारे समजू शकते. फिजिओलॉजी म्हणजे काय, शरीराचे सगळे फंक्शन्स है ना, कुठले आपल्याला म्हणजे कार्य कोण कसं काम करतं. हार्ट आहे तुमचं, लंग्स आहे, किडनी आहे, युरिन ब्लॅडर आहे है ना, लिव्हर आहे, ते कसं काम करतं ते आपल्याला त्याचं कार्यपद्धती समजून घ्यायची आहे. हाऊ इट वर्क्स ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते आपल्याला कुठे फिजिओलॉजीमध्ये समजतं. म्हणजे हार्मोन्स शरीरावर कसा परिणाम करतात. डायजेस्टिव्ह सिस्टम, तुमचं पाचन जी सिस्टम आहे, हां, पाचन जी संस्था आहे ती कशी कार्य करते ते आपल्याला कशात समजणार आहे, फिजिओलॉजीमध्ये. आता पॅथॉलॉजी, डिझीज प्रोसेस आहे. डिझीज आपल्याला सिम्पटम्स काय असतात बरं ते, आणि रिस्क फॅक्टर काय आहे, वॉर्निंग सायन्स काय आहे त्याच्या, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते पॅथॉलॉजी रिपोर्ट्स काय असतात बरं. आता फॉर एक्झाम्पल CBC केलं तुम्ही, मग एखाद्याचा CBCमध्ये काय येणार, हिमोग्लोबिन पर्सेंटेज ना, मग प्लेटलेट्स किती तुमचे आहे ना, प्लेटलेट्स किती आहे, कोणते कमी जास्त, WBC किती झाले, व्हाईट ब्लड सेल्स कमी जास्त झाले, हे सोप्यामध्ये तुम्हाला समजून. जर व्हाईट ब्लड सेल्स अतिप्रमाणे वाढले म्हणजे तिथे काय झालं, तुमची प्रतिकार करण्याची क्षमता वाढली, पण ते जास्त झाले, कमी झाले खूप, म्हणजे एन्झायटी वाढणार है ना, आणि कुठलाही आजार तुम्हाला पटकन बी लागणार. कारण तुमचे जे फायटर्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स काय आहेत, फायटर्स आहेत, की कुठलाही फॉरेन बॉडी इफ इट एंटर्स इन युअर बॉडी, जर तुमच्या शरीरामध्ये ती एंटर करते आहे कोणतीही फॉरेन जीवाणू किटाणू है ना, तर ते त्यांच्याशी काय करणार आहे, फाईट करून त्यांना बाहेर लागवून देणार. ती जर कमी झाली आहेत, मग ती कमी झाली आहे का कशावरनं कळणार आहे आपल्याला, त्या रिपोर्टवरून कळणार आहे की CBC रिपोर्ट म्हणजे आपला टोटल ब्लड काउंट जे आहे ते काय कोणत्या प्रमाणात कमी झालेलं आहे का जास्त झालेलं आहे. ते जर आपल्याला कळलं तर एखादा पेशंट तुमच्याकडे कसा आलेला आहे की मला शरीरामध्ये गाठ आलेली आहे आणि ती मला रिमूव्ह करायची आहे, असं एक पेशंट आला फॉर एक्झाम्पल, रिमूव्ह करायची आहे, मोस आलेला आहे तो कमी करायचा आहे, किंवा स्किनमध्ये पॅचेस आहेत, स्किन डिझीज झालेला आहे, सोरायसिस आहे, आणि ते आपल्याला पूर्ण ते दाखवतं आहे की इथे पॅचेस आहे, इथे इचिंग होते मला शरीरामध्ये. तो वी आर प्लॅनिंग फॉर ॲज अ हिजामा थेरपिस्ट. म्हणजे 3,500-4,000पेक्षा जास्त पेशंट झालेले आहे, भरपूर अनुभव असल्याने आय एम प्लॅनिंग का त्याच्यामध्ये कप सक्शन करून किंवा जळू लावून मी तिथून ब्लड काढून घेणार आहे है ना. विजातीय द्रव्य, अनवॉन्टेड टॉक्झिक ब्लड जे आहे ते मी तिथून काढून घेणार आहे, त्या पार्ट्समधनं, पॅचेसमधनं मेरिडियन ओळखून तिथून अनवॉन्टेड सगळं ते पॅचेस मी तिथून ते काढून घेणार आहे. पण त्याचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे पर्सेंटेज. मॅम ये दरवाजा ओपन करते. खूप कमी आहे, ब्लड खूप कमी आहे, विकनेस आहे. अशा वेळी इज इट अलाउड है ना, एन्झायटी आहे की त्याला जर मी ब्लड काढलं तर त्याचं ब्लड अजून कमी होणार आहे, विकनेस येणार आहे. सो इट्स नॉट सजेस्टेड. एखाद्याची फॉर एक्झाम्पल अजून एक मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की नाडी, त्याची नस जी आहे ती खूप दाबली गेलेली आहे, आणि आपली थेरपी काय आहे, मसाज थेरपी. आपण त्याच्यावर दाब देऊन ॲक्युप्रेशर, डीप मसाज देणार आहे. तुम्हाला माहिती आहे डीप टिश्यू मसाज देता, एखादा मसाजिस्ट आहे याच्यामध्ये फक्त फॉर एक्झाम्पल माहिती आहे, मसाज माहिती आहे, पण त्यांना माहितीच नाही आहे की नस दाबलेली, त्याच्यावर अजून जोरात दाबली तर ती नस दाबली जाईल आतमध्ये. प्रेशर पॉईंट्स दिले तुम्ही वेगवेगळ्या साहित्याने है ना, आपल्याकडे वेगवेगळं भरपूर साहित्य आहे त्याच्याने. फॉर एक्झाम्पल इफ आय एम हॅविंग दॅट, माझ्याकडे जर असेल तर माझ्या पर्समध्ये असतंच नेहमी, येस है ना. आता ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये एक
इन्स्ट्रुमेंट्स वापरतो आपण. दिस आर प्रॉप्स वी आर युझिंग इट अँड दिस इज कॉल्ड जिमी. वेगवेगळ्या टाईपची आहे ना जिमी. आता तुम्हाला ॲक्युप्रेशर विषय आहेच शिकायला. जिमी आहे ना. हा थोडासा पोथट असलेला पॉईंट आहे आणि हा थोडासा बारीक असलेला पॉईंट आहे जो जोरात दाब दिला जातो आपल्याला आणि त्या बरोबर जीवनशक्ती वहन करणाऱ्या मेरिडियन्सवर दाब दिला जातो. तर आता हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघताय एकदम छानपैकी. हा प्रेशर पॉईंट आहे आणि त्याच्याने आपण बघा जोरात असा दाबतोय तिथे, पण ती नसच दाबली गेलेली आहे तर पुन्हा दाबणं गरजेचं आहे. दाबली गेलेली हे तर आधी तुम्हाला माहिती पडलं पाहिजे ना की शरीरातल्या कुठल्या अवयवावर दाब द्यायचा आणि कुठल्या अवयवावर द्यायचा नाही, हे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही म्हणून हा अभ्यास गरजेचा आहे. म्हणून आपण तज्ज्ञ बनणार आहोत या क्षेत्रामध्ये. का आपण झोलाछाप किंवा फक्त मसाजेस, तुम्ही थेरपिस्ट आहात म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, थेरपीज नियर अबाउट 8-10 प्रकारच्या थेरपीज आपल्याला माहिती आहेत, पण कोणाला द्यायच्या कोणाला नाही द्यायच्या, वयानुसार कोणत्या वयानुसार आपल्याला कोणाला कोणती थेरपी दिली पाहिजे. BP असला म्हणजे काय, उच्च रक्तदाब है ना. BP असला तर कोणत्या थेरपी द्यायच्यात कोणत्या देऊ नये, म्हणजे इथे आपल्याला निषेध काय करायचं आणि काय करू नये हे माहिती असणं म्हणजे तुम्ही तज्ज्ञ व्यक्ती बनणार ना. तरच तुम्ही त्या पूर्ण व्यवस्थित अभ्यासक आहात आणि मग तुम्ही थेरपिस्ट आहात आणि मग तुम्ही निसर्गोपचार तज्ज्ञ, निसर्गोपचार योग तज्ज्ञ आणि परत आहार तज्ज्ञ, हे 3 तज्ज्ञ तुम्ही कधी म्हणवता, जेव्हा तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला असतो. आलं लक्षात. आणि हेच आपल्याला शिकणं आहे याच्यामध्ये. आणि आत्ताच आपण बघत होतो की पॅथॉलॉजी रिपोर्ट का महत्त्वाचे आहे. या पद्धतीने पॅथॉलॉजीमध्ये मी एक सिम्पलचा घेतला. या प्रकारचे आपले व्याख्यानं होतात जी पॅथॉलॉजीची, का रिपोर्ट कसा वाचावा हे तुम्हाला कळतं यामध्ये. इतका सुंदर असा हा विषय तुम्हाला कळाला की मग पुढे आपण जातोय. आणि हा विषय पहिला विषय तुमचा संपला. कोणता विषय घेतला, माझे मुद्दे मी क्लिअर करत आहे. ॲनाटॉमी, मग काय फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी, हा पहिला विषय कवर होतो तुमचा एकदम मस्त. आणि हा विषय कवर झाला की मग पुढचा येतो नॅचरोपॅथी अँड डायट. आता द सेकंड सब्जेक्ट इज नॅचरोपॅथी अँड डायट. अँड नॅचरोपॅथी त्याच्यामध्ये नॅचरल लाईफस्टाईलला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. अच्छा, नॅचरल लाईफस्टाईलमध्ये पंचमहाभूत म्हणजे 5 एलिमेंट्स अँड दॅट आर व्हॉट. आता अशा हातामध्ये आपल्याला 5 एलिमेंट्स लक्षात घ्यावं लागेल. ह्याला आपण अग्नितत्व म्हणतो है ना. अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व सगळ्यात उंच असलेलं बोट आणि त्याच्या शेजारचं पृथ्वी तत्व आणि हे छोटंसं जे बोट आहे ते जलतत्व. आलं लक्षात सगळ्यांना. हे 5 पंचमहाभूत आहे व त्याला म्हणतो आपण अग्नी म्हणजे सूर्य है ना. आपण त्याला सूर्य असं म्हणूया. मग वायू म्हणजे आपल्याला जेव्हा प्राणायामचे सगळे प्रकार शिकायला मिळणार ते. याच्यामध्ये काय शिकायला मिळणार आहे तुम्हाला, अग्नितत्वाचं क्रोमोथेरपी, रंगचिकित्सा वेगवेगळ्या प्रकारच्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारे सूर्याद्वारे कसं आपण ते सूर्यस्नान हे ना, या प्रकारचं कसं शिकायचं, कोणाला कसं द्यायचं आहे, कोणाला काय रोगानुसार काय त्याला सुचवायचं आहे. मग आपल्याला वायुतत्व म्हणजे ह्याच्यामध्ये योगा थेरपीमधला प्राणायाम कसा गरजेचा आहे, त्याच्याने आयुष्य कसं वाढू शकतं, वायूचे विविध प्रकार. तुम्हाला ऑक्सिजन घेतो आपण, कमी जास्त प्रमाण झालं तुम्ही पल्स रेट बघता, ते बघणं शिकायचं आहे. कुणाच्या शरीरामध्ये पंचप्राण म्हणजे वाण, उदाण, समान, प्राण, व्याण, हे सगळे 5ही प्राण शरीरामध्ये कशा प्रमाणात कमी जास्त झाल्यावर आपले त्रिदोष कसे उद्भवतात. त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ, आणि ते कमी जास्त प्रमाण आपल्या वायूचा दोष कशा शरीरात उद्भवतो, वातविकार कसा असतो है ना. आपण म्हणतो संधिवात म्हणजे काय, सगळ्या सांध्यांमध्ये दुखणं वेदना होतात आणि त्या आपल्याला कशा कमी करता येतात आपल्या ह्या थेरपीद्वारे. तुम्हाला एक सांगू का, संधिवात हा विकार आहे ना, नॅचरोपॅथीद्वारे खूप छान पद्धतीने आपण त्याचा तो रोग निचरू शकतो. आणि दुसऱ्या पद्धती पण असतील पण त्यांना पण आपला प्रणाम आहे, पण आपल्या निसर्गोपचार ह्या पद्धतीने ह्या विकारास आपण पूर्ण न्याय देऊ शकतो.
म्हणून आपल्याला शिकणं आहे वायुतत्व. आकाश ही सगळ्यात उंच असं जे बोट आहे आकाश तत्व, ही पोकळी शरीरातील, आणि ती म्हणजे आपल्याला उपवास चिकित्सा, वेगवेगळ्या पद्धतीचा फणीर फळाचा जे आहे नी म्हणजे नीर, र म्हणजे रस, असे प्रकारचे आहार घेऊन आपण कशा पद्धतीने आहे ना निर्विकार एकदम सुंदर रीतीने आपण विविध प्रकारचे आहार कसे बनवायचे, त्याचा रस कसे बनवायची, काढे कसे बनवायचे ते ह्याच्यात शिकणार आहोत. उपवास चिकित्सा कशी करून घ्यायची सगळ्यांकडून ते शिकायचं आहे. आणि मग पुढे पृथ्वी तत्व म्हणजे मड थेरपी. किती सुंदर आहे ना. आता ह्या निसर्गाने दिलेली जी माती आहे त्यापासून आपल्याला विविध प्रकारच्या औषधी मातीसुद्धा बनवायच्या आहेत, आणि त्या 10-12 प्रकारच्या मातीत शिकायच्या आहे. आणि त्याच्याने तुम्ही अर्ध लेपण, कमी जास्त वेगवेगळे लेप, पट्टी लेपण, कोरडी, गिली, असं आपल्याला पूर्ण मडबात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या शिकणार आहोत आपण. जलचिकित्सा म्हणजे वाफेचे प्रकार, गरम थंड, कटी स्नान, पूर्ण स्नान, टब बाथ, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ते शिकायचे. अशा प्रकारे हे पंचमहाभूतांपासून आपल्याला काय करणार आहोत, वॉटर थेरपी, मड थेरपी, सन बाथ, फास्टिंग प्रिन्सिपल, रेस्ट एक्सरसाइजेस अँड नॅचरल डाएट, इवन द लाईफस्टाईल मॉडिफिकेशन यांचा अभ्यास आपण ह्या सब्जेक्टमध्ये केला जाणार आहे. हाऊ एनर्जेटिक इट इज. येस. आणि निसर्ग उपचार झाला की मग डाएट पार्ट येतोय आपला. डाएट इज नॉट ओनली अबाउट ईटिंग फूड. डाएट मीन्स फॉर राईट फूड, राईट क्वांटिटी, राईट टाईम अँड राईट मेथड. आपण काय खातो, किती खातो, केव्हा खातो, कशा पद्धतीने खातो, या सर्व गोष्टी आरोग्याच्यावर परिणाम करतात. आणि विद्यार्थ्यांनो, ते बॅलन्स डाएट, सीजनल फ्रूट, सीजनल, रिजनल अँड ओरिजिनल, हाऊ वी हॅव टू टेक दॅट इज मतलब लाईक सीजनल फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, स्प्राउट्स, होल ग्रीन्स, ॲडिक्वेट वॉटर इनटेक अँड हेल्दी कुकिंग मेथड्स, यांचं सगळ्यांचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. आणि ते आपण कसं खाणार, आपल्याला बाहेर सगळ्या लोकांना, आपल्याला घरातल्या लोकांना, समाजाला, आणि डेफिनेटली आपण जे प्लॅन आउट करत आहोत की मला पुढे हे करायचं आहे, माझं काय ध्येय आहे, त्यामध्ये आपण यूज करणार आहोत ते. अँड द थर्ड इम्पॉर्टंट सब्जेक्ट. बरं, डाएटचं तुम्ही हे समजून घ्या बरं का. आहार आपण ते कसं शिकणार माहिती का, एक आठवड्याचा, मग त्याच्यामध्ये महिन्याचा, मग त्याच्यामध्ये पण ऋतुमानानुसार. पावसाळ्यात काय खावं तुम्हाला माहिती आहे, यामध्ये क्षीण होतं आपलं. काय मंदाग्नी कसं असतं, क्षीण होतं, म्हणजे आपलं तेज असतं अगदी, म्हणजे जठर अग्नी, पण तो मंद होतो. कशामुळे, खाणपान जे आहे आपलं ते, आता तुम्ही बघत असाल बाहेर पावसामुळे विविध प्रकारचे जीव जंतू, गवत ते उत्पत्तीस येतं, म्हणजे काही आजारांची लागणसुद्धा होते. आणि तुमचं जे खाणं आहे ते जे खातो ते लगेचच खूप एकदम थंडीत जसं पचतं तसं पचत नाही. मग ते पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. अहो, जुने संत ऋषी मुनी जे आहेत सुफी, त्यांनी दगडं खाल्लेली तरी पचवतात ते, है ना. त्या काळी काय होतं बरं, त्यांनी आपल्याला योग आणि निसर्गोपचाराचा पारस आपल्या हातात दिला आहे, आणि ते सोनं करायचं आहे आता आपल्याला, है ना. ते आपल्याला सोनं बनवून त्यांना दाखवायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला आहार हे महत्त्वपूर्ण विषय तो समजून घ्यायचा आहे. त्याचे चार्ट्स बनवायचे आहेत विविध प्रकार. फॉर एक्झाम्पल, आमच्या विद्यार्थ्यांनी इथे प्रत्येक विद्यार्थ्याने थायरॉईडसाठी काय, डायबेटिक्ससाठी काय, मग ओबेसिटी, जाड म्हणजे लठ्ठपणा आला त्याच्यासाठी काय, त्यांचे विविध प्रकारचे चार्ट्स बनवले आहेत. ते आपण शिकणं, इथे आहेत तुमच्यासाठी साहित्य सगळं ठेवलेलं, ते आपण बघणार पर आहोत ते चार्ट्स. आणि ते बनवणार, आणि ते समोरच्याला जेव्हा तुम्ही डाएट सांगणार त्याचा तुम्ही पूर्ण मोबदला पण घेणार. कारण ती तुम्हाला या सर्टिफिकेट कशासाठी मिळतं आहे की घ्या तुम्ही, हे तुमचा अधिकार आहे. तुम्ही कारण शिकलात आणि तुम्ही तज्ज्ञ आहात. यू आर अ डायटिशियन, है ना. यू आर अ डायटिशियन, तुम्ही आहार तज्ज्ञ आहात. यू कॅन आस्क फॉर द चार्जेस. येस. अँड द थर्ड इम्पॉर्टंट सब्जेक्ट. आत्ताशी 12:30 होत आहे. ग्रेट. आणि त्यात तिसरा जो विषय आहे तो आहे योगा थेरपी. इट्स अ ब्युटिफुल सब्जेक्ट, है ना. योग आता तुम्ही बघतच आहात की पूर्ण जागतिक लेवलला योगाचा प्रचार झालेला आहे, त्याचा प्रसार होतच आहे. फक्त बेंडिंग, स्ट्रेचिंग, आसनं करणं
ह्याला आपण योग म्हणत नाही. इज अ कम्प्लीट सायन्स ऑफ अ बॉडी, माइंड अँड बिहेवियर. योगा and asana, pranayama, meditation, relaxation kriya, yogic diet is very different and a positive lifestyle यांचा समावेश यामध्ये आहे. आपण पातंजल योग त्याच्यामधील अष्टांग योग हा प्रकार आपण बघणार आहोत खूप सुंदर रीतीने. त्यामध्ये मग तुम्हाला मुद्रा वेगवेगळ्या प्रकारच्या पंध हे येणार आहे ना, ती आसनं तुम्हाला शिकवणार आहोत. त्याच्यामध्ये अष्टांग योग म्हणजे 8ही जे अंग आहेत ते एक स्तंभ आहेत वेगवेगळे, आणि ते स्तंभ आपण जेव्हा समजून घेतो एकदम छानपैकी, तर तेव्हा तुम्ही योग थेरपिस्ट होतात. आणि योगामध्ये जेव्हा तुम्ही एकदम छानपैकी अभ्यास केला या विषयाचा, तर जेव्हा तुमच्याकडे रोगी आला त्याला फिजिकल आपल्याला काही वर्कआउट देणं असतं. फॉर एक्झाम्पल, खूप पाठीचं म्हणजे पाठीच्या मणक्याच्या विकारांचे आपल्याकडे पेशंट्स येतात दुखणं घेऊन, की पाठीमध्ये दुखतं आहे, गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत, टाचेमध्ये दुखतं आहे है ना, इट्स पेनिंग इन अ हिल्स और टोज टिप्समध्ये, कार्पल सेटाकार्पसमध्ये थोडं हाड वाढलेलं असतं है ना, पायांमध्ये, लाईक हातामध्ये सुद्धा कुठे कुठे अडकतात, बोटं अडकतात आहे, शरीरामध्ये लवचिकता नाही आहे, थोडंही वाकले का चमक निघते आहे पटकन. या पद्धतीने लोकांच्या विविध तक्रारी घेऊन लोक तुमच्याकडे येणार आहेत. जेव्हा आपल्याला योगाची 8ही स्तंभ आसनं कळालेली असतात, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कोणी करायचं आहे, कोणी करू नये, कुणाला काय त्रास आहे त्या त्रासानुसार आपल्याला योग सुचवायचा असतो. आलं लक्षात? आणि तो योग आपल्याला सुचवताना काय काळजी घेणी आहे की हा योग फक्त कुणी एका वैयक्तिक व्यक्तीसाठी नाही आहे, वयानुसार, लहान मुलांसाठी 10 वर्षाच्या खाली, 10 वर्षाच्या वरील वयानुसार, मग मध्यम जे आयूचे आहेत त्यांना कसा द्यावा, जी खूप लठ्ठ आहेत त्यांना कसा, BP ज्यांचं जास्त आहे, थायरॉईडसाठीचा कोणता योग आहे हे ना, त्यासाठीचा आपल्याला त्यांना योग सुचवायचा असतो. तर ते सुचवताना परत आपण एकदा लक्षात घेणार आहोत की आपण जेव्हा अभ्यास करणार आहोत तर कसं बघणार आहोत, हे 8 अंग है ना, यम, नियम, आसन हे 3रं अंग, 4थं मग घेणार आहे प्राणायाम, हां, मग आपण 5वं काय बघणार आहोत, प्रत्याहार, मग धारणा, ध्यान, समाधी. आलं लक्षात? पहिलं आहे तुम्हाला यम नियम समजून घ्यायचं आहे. मग त्याचं खूप सुंदर अशी व्याख्या ते आपल्याकडे आहेत, तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्या तुम्हाला समजवतील की यम, नियम, आसन, देन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. सुंदर हे 8ही अंग समजले की तुम्हाला कळतो योग है ना, जोडणे म्हणजे शरीर मनाचं मिलन. आणि ते कळालं की त्याच्यामध्ये मग षटकर्माची जोड. आता षटकर्म काय आहे, षटकर्म ह्यामध्ये काय शिकवतात माहिती आहे तुम्हाला, योगाचा जो तुम्ही पूर्ण 8ही अंगाचा अभ्यास करताना शरीर तुमचं कसं नितळ पाहिजे, मन निर्विकार पाहिजे, शांत पाहिजे, शरीर स्वस्थ असेल, कुठलाही आजाराची लागण नसेल, तरच तुम्हाला काय होणार आहे, हे जे 8ही अंग छान करता येणार आहे. नाही तर दुखण्याकडे, मला हे दुखतं, मला डोकं दुखतं बरं का, आत्ता मला काय झालं आहे, मला हात जोरात पडली ना मी, इथे पूर्ण सुजलं आहे, त्रास होतो, तिथे लक्ष जाईल वारंवार. तर योग साधनात अडथळे हे आपल्याला नको आहे. त्या अडथळे काढायचे म्हणजेच आपल्याला शरीर शुद्ध पाहिजे, आणि त्यासाठीही 6 षटकर्म आमच्या योगा आपल्या मुलींनी आपल्या याच्यामध्ये योगामध्ये तुम्हाला हा विषय येणार आहे. तर तो आहे एक सूत्रानुसार, मी तुम्हाला एक सूत्र सांगते म्हणजे त्यामध्ये तुम्हाला थोडं सोपं होणार आहे. धोतीर वस्ती नवली त्राटकम नेती कपालभातिश्चैतानी षटकर्माणी प्रचक्षिते है ना, ही 6 कर्म आहे. म्हणजे धोती शिकायची आहे तुम्हाला, नवली शिकायची आहे है ना, मग नेती, जलनेती, सूत्रनेती, रबरनेती, वेगवेगळ्या प्रकारची, आणि मग आपण त्याच्यामध्ये हे त्राटक म्हणजे आपले नेत्रशुद्धी करून घ्यायची आहे, नेत्र संचालन क्रिया शिकायच्या आहेत. आणि तुम्हाला हे माहितीच असेल, बरेच लोक कपालभाती जी आहे
त्याला प्राणायामामध्येच गणतात, त्यांना नसेल थोडासा अभ्यास कमी पडतो. तर कपालभाती ही काय आहे? शुद्धिकर्म आहे. आणि ते स्वामी स्वात्मारामांनी ह्याच्यामध्ये हट्टप्रदीपिकेमध्ये त्याचा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारची सुंदर पुस्तकं जी आहेत ती आपल्याला इथे अभ्यासाला आहेत. तर त्या हट्टप्रदीपिकेनुसार आपल्याला हे षटकर्मसुद्धा बघायचे. मस्तपैकी तो अभ्यास झाला की शरीर शुद्ध आणि मल एकदम दूर आणि द्विजाती द्रव्य गायब आणि आपण झालो एकदम शीतल आणि शांत. किंवा शीतल मस्त. ह्या पद्धतीने आपलं जी तर ह्या पद्धतीने आपण काय बघणार आहोत? योगा थेरपी. असं इतकं सुंदर आहे त्याच्यामध्ये. मेडिटेशन हा पार्ट इतका सुंदर आहे ना की तुम्हाला कुठलेही आपल्याला ना सुख दुःख बाधत नाही, लागत नाही. कुणी बोललेलं दुखावत नाही. इतकं सुंदर आहे ते. आणि कुठे जर आपल्याला ह्या भावना कमी झाल्या ना सुखादुःखाच्या, त्रासाच्या, तर आपण त्या परे म्हणजे काहीतरी वरती उच्चांक गाठतो आणि आपल्याला हवा असलेल्या क्षेत्रामध्ये जिथे आपल्याला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तो आपण ती लाईन सोडत नाही. दॅट इज कॉल्ड आपल्याला कुठल्याही धारा वाहून नेणार नाही विचारांच्या शृंखला. त्याच अपरिग्रह म्हणतो आपण त्याला. कुठलाही तो लाभणार नाही. जस्ट तेच आपल्याला मस्तपैकी असा तो एकदम सुंदर असा एनर्जेटिक हा विषय आपण खूप सुंदर रीतीने वर्षभरात कंप्लीट करणार आहोत. त्या ऑफलाईन आणि ऑनलाईन व्याख्यानांमध्ये तुम्हाला लक्षात येणारच आहे. आणि या संस्थेची विशेष बाब. मॅम न्यूली आवाज नाही आलो. अभी आ रही है क्लियर आवाज? ओके ओके Yes, ओके. ma'am. हां, मग डिअर स्टुडंट्स, आता हा कोर्स जो आहे आपण बघत होतो की किती सुंदर आहे. फॉर एक्झाम्पल मी बोलत होते की योगा थेरपी ही प्रत्येक व्यक्तींसाठी सेम प्रॅक्टिस योग्य असेलच असं नाही. आता मी मगाशी बोलले की उदाहरणार्थ वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, हाय ब्लड प्रेशरवाला व्यक्ती, डायबिटीज असलेले व्यक्ती, परत बॅक पेनसाठी असलेली व्यक्ती, एन्झायटी जास्त असेल, खूप लूज असेल आणि त्रास असेल त्यांना, तर कुठला योगा देणार आहे बाई? पण प्रत्येकासाठी योगा प्रॅक्टिस ही वेगळी असू शकते. तुम्ही बघितले तर वर्ग चालू आहेत, सगळे एकच योगा करतात, बरोबर आहे. अरे पण कुणाला काय त्रास आहे, कुणाला काय आहे, ते सगळं हा करतोय म्हणून मी करतोय असं कधीही योग्य नाही, है ना. म्हणून आपल्याला कसं बघितलं पाहिजे की विद्यार्थ्यांनी योगाभ्यास शिकताना सेफ्टी, कॉन्ट्राइंडिकेशन्स अँड इंडिव्हिज्युअल ॲप्रोच यांना महत्त्व आपल्याला द्यायचे आहे. कारण आपण तज्ज्ञ आहोत, योग तज्ज्ञ आहोत आणि त्यामुळे आपल्याला योगा थेरपी, योगा वर्ग घेतो. कारण तुम्ही योगा शिकलात ना, PSC सेंटर, UPSC सेंटर आणि योगा म्हणजे डायरेक्टली विल बी कुठेही क्लास घेण्यास तुम्हाला बंधन नाही. पण कधी जेव्हा तुम्ही योगतज्ञ आणि हे सर्टिफिकेट तुमच्या हातात येणार तेव्हा. म्हणून योगा प्रॅक्टिस करते वेळी आपल्याला हे सगळं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, हे ना. मी सांगितलं ते पॉझिटिव्ह लाईफस्टाईल आपल्याला समावेश करायचा आणि त्यामध्ये आपल्याला परत मी एकदा लास्ट सांगते की सेफ्टी, कॉन्ट्राइंडिकेशन्स, देन इंडिव्हिज्युअल ॲप्रोच हे आपल्याला बघायचं आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, डिअर स्टुडंट, हा कोर्स जो आहे, दिस कोर्स विल इम्प्रूव्ह नॉट ओनली युअर नॉलेज बट ऑल्सो युअर पर्सनॅलिटी. का? तुम्ही या कोर्समधून कम्युनिकेशन स्किल्स, काउन्सिलिंग स्किल्स, कॉन्फिडन्स, डिसिप्लिन अँड ऑब्झर्वेशन शिकणार आहात. अँड सर्व्हिस ॲटिट्यूड हे विकसित करणार. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडे कसं बघतात माहिती लोक? व्हेरी रिस्पेक्टफुल कंपॅजन असतं तुमच्यात. आणि पेशंट आणि क्लायंटशी बोलताना त्याला आदराने त्याचं ऐकताय तुम्ही. ते तुम्हाला आदर देणार आहात. बिकॉज दिस वर्क इज व्हेरी रिस्पेक्टफुल जॉब. वॉट यू आर डुईंग इज व्हेरी रिस्पेक्टफुल वर्क. आणि त्यांचे आपण जेव्हा आता एक लक्षात घ्या तुम्ही पण सगळेजण, अजिबात ही गोष्ट विसरायची नाही. तुम्ही आता आरोग्य क्षेत्रात काम करणार. ह्या व्यक्तींकडे तुम्हाला कसं बघायचं आहे? पेशंट आणि क्लायंट कधीही तुम्ही त्यांच्याशी बोलताना खूप आदराने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला त्यांना योग्य मार्गदर्शन करून मग त्यांना आपल्याला ट्रीटमेंट सुचवायची आहे का मी ह्या ट्रीटमेंट तुम्हाला करणं ही कला आहे.
ही कला आहे, त्याचे वेगवेगळे फॉर्म्स कसे भरून घ्यायचे, काय ते सगळं आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये शिकायचं आहे. आलं लक्षात? तर हे आपल्याला करताना आणि बोलताना खूप केअरफुली सगळं आपल्याला ते बघायचं आहे. नाव या संस्थेची एक विशेष बाब म्हणजे येथे तुम्हाला अनुभवी संचालक मंडळ आहे, तज्ज्ञ व्यक्ती, PhD डॉक्टर्स आहे, हे पण माहिती, पण अनेक वर्षांचा अनुभव. कारण त्यांची अनुभवाची शिदोरी जेव्हा सुटते ना, तर तेव्हा तुम्हाला असं वाटेल हे वयस्कर व्यक्ती काय करून त्यांच्या डिग्र्या फक्त बघा, त्यांचा अनुभव आपल्याला पूर्ण आपल्यासाठी कामाला घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सगळे जे नॉलेज आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा आहे. ही जी व्यक्ती आहे त्यांना प्रश्न, त्यांचे व्यवस्थित त्यांना प्रश्न विचारून त्यांना तुम्हाला काय काय तिथे, कारण तुमची जी एन्क्वायरीज टाईप आहे ना एनर्जी तिथे लावा. काय तुम्हाला कळत नाही आहे ते विचारणं गरजेचं आहे. आता इथे डाऊट्स मनात येतात, राईट? डाऊट्स मनात ठेवायचे नाही. गुड स्टुडंट इज नॉट वन हू नोज एव्हरीथिंग. सगळं मला माहिती आहे. झिरो होऊन बसायचं, आपण झिरो होऊन बसायचं आहे. इज हू माहिती आहे? अ गुड स्टुडंट इज द वन हू इज विलिंग टू लर्न एव्हरी डे. त्याची काय इच्छा असते, काहीतरी नवीन शिकायचं असतं त्याला. विद्यार्थ्याला म्हणजे आता मला वाटतं की हे काहीतरी नवीन येत आहे ह्या ॲक्युप्रेशरमध्ये आणि मला हे दाखवलं आहे मॅडमनी. हा मागचा भाग दाखवला, पुढचा भाग कसा काय वापर करता बरं? हा गोल्ड रंगाचा का बरं आहे? जाणीवने मला विचारलं पाहिजे, रोमाने विचारलं पाहिजे, प्राची मला विचारेल, सभा म्हणेल. आणि ही गोल्ड आहे आणि ही सिल्वर का बरं मॅडम? ह्या ज्या तुम्ही जिमी वापरतात, वन इज गोल्डन अँड वन इज सिल्वर. व्हॉट्स दॅट अँड व्हाय फॉर दॅट? दॅट आर द क्वेश्चन, एन्क्वायरीज तुमच्या मनात आलीच पाहिजे. यू आर नॉट द स्टुडंट इफ यू नोज एव्हरीथिंग. यू आर नॉट द स्टुडंट. अ गुड स्टुडंट इज वन हू इज विलिंग टू लर्न. Every day you will ask the questions ki ma'am you shown me this genius and what is the use of it. काय बरं त्याचा फायदा मला कळत नाही आहे, मॅडमने सांगितलं तर आहे, बघताय हे झालं मला माहिती आहे, त्याने दाखवलं. अरे हो, पण ह्याच्यामध्ये हे स्टिम्युलेशन असं का बरं रिंग्स आहेत बरं? याच्यामध्ये ते 3 रिंग्स काय आहेत? वेअर इट इज यूज्ड बाय अँड फॉर व्हॉट रिझन? वाय दीज आर द पिरामिड्स ऑन इट, है ना? And why it is movable? Yes, acupressure therapy is the beautiful therapy जे तुम्ही ह्याच्यामध्ये शिकणार आहात. ॲक्युप्रेशर थेरपी आहे, मॅग्नेटिक थेरपी आहे. कसा बरं याच्यावर एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत, त्याच्या चालतात त्यांच्याकडे 2-2, 3-3 लाखाच्या मशिनरी मॅडमकडे. त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे 4-4 हजार गॉसच्या त्या मशिनरी. काय बरं याचा फायदा? आस्क. हे आहे तुमच्यामध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट्सचा जो असतो ओघ तो तसा असलाच पाहिजे. आणि ह्या कोर्समध्ये अटेंडन्स, पंक्च्युअलिटी, डिसिप्लिन ह्याला 100 मार्क फॉर्मेटिव्ह पेपरला आहे. फॉर्मेटिव्ह पेपर तुम्हाला आहे त्याला 100 मार्क आहे. टाईम इज व्हेरी व्हॅल्युएबल. वर्गावर वेळेवर यायचं आहे. प्रॉपरली तुम्हाला प्रिस्क्राईब ड्रेस कोड असला तर ड्रेस कोड पाळायचा. जेव्हा तुम्ही येतात योगा वर्गाला तुम्हाला ड्रेस कोड आहे, टी-शर्ट आणि व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आहे, है ना? तर नोटबुक व्यवस्थित ठेवायचं आहे. प्रॅक्टिकल सेशन्स तुम्हाला व्यवस्थित ॲक्टिव्हपणे करायचं आणि टीचर्सचा आदर असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. बिकॉज दे आर द वन. त्यांनी खूप महत्त्वपूर्ण अभ्यास त्यांच्या पूर्ण भिनला आहे शरीरामध्ये, डोक्यामध्ये. ते प्रयत्न करा तो पूर्ण ओतून तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे त्यांना. अडथे तिथे विचारा, बट द रिस्पेक्ट शुड बी देअर बिकॉज यू आर इन द प्रोसेस. कुठे आहात तुम्ही? का जे तुम्ही द्याल ते मी घेतो आहे. आय एम ॲक्सेप्टिंग इट, हे ना? आय एम द ॲक्सेप्टर. यू शुड मेंटेन अ डेली रुटीन. मस्त सकाळी लवकर उठायचं आहे. इट्स टाईम फॉर योगा, फॉर वॉकिंग, फॉर हेल्दी ब्रेकफास्ट. मोबाईल युसेज कमी, रात्रीचं पुरेशी झोप होणं. दिस इज ऑल्सो द व्हेरी गुड ॲक्टिव्हिटीज. तुम्ही ह्या क्षेत्रात आल्यावर तुम्हाला आपोआप ते सगळं ऑटोमॅटिक शरीरात येतं आहे, भिनतं आहे. आणि म्हणजे आता हे मोबाईल युसेज कमी वगैरे ते सगळं ते लेक्चर देण्याची आपली हे नाही, पण सवयी त्या पॉझिटिव्ह चेंज आपल्याला घडवतील का? कसं ऑटोमॅटिक ह्या सगळ्या चेंजेस तुमच्यामध्ये
हे योग आणि निसर्गोपचार आणणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सब्जेक्ट सगळ्यांनी आपली आपली 3 नोटबुक वेगळ्या ठेवायच्या आहेत. ॲनाटॉमीसाठी, फिजिओलॉजीसाठी, डायग्रामसाठी छानपैकी एक व्यवस्थित नोटबुक बनवा फुल साईजची. फूड चार्टसाठी आपल्याला चार्ट बनवायचे. डाएट प्लानसाठी, नॅचरल थेरपीची माहिती, योगा थेरपीसाठी एक वेगळं रजिस्टर बनवा आणि निसर्गोपचारासाठी वेगळा. दिस कोर्स विल ऑल्सो गिव्ह यू अ करिअर अपॉर्च्युनिटीज. ऑफकोर्स करिअर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. सेंटर्स ओपनिंग आहे. कोणाच्या डोक्यात काय प्लॅन आहे मला माहिती आहे की बरेच प्लॅन्स आहेत आणि ते आपल्याला पूर्ण करायचे. नॅचरली वी कॅन डू दॅट. आपण ते करणार आहोत. अँड दिस वेलनेस सेंटर्स आपण काढू शकतो. योगा सेंटर आपले स्वतःचे असू शकणार आहेत. नॅचरोपॅथी क्लिनिक्स आपण ओपन करणार आहोत. हेल्थ कॅम्प्स आपण घेणार आहोत. स्कूल्स, कॉलेजेस, NGOजमध्ये, फिटनेस सेंटर्समध्ये आपण काम करू शकतो. कम्युनिटी हेल्थ प्रोग्राममध्ये आपण काम करू शकतो. याच्यामध्ये अँड काही विद्यार्थी स्वतःचा योगा क्लास तर वेलनेस सेंटर काढणारच मला माहिती आहे. हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम डायरेक्टली वी कॅन टेक लेक्चर्स. हे आपल्याला परमिशन्स आहेत. आणि करिअर करताना एथिक्स अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनो, कधीही चुकीचे प्रॉमिसेस आपल्याला करायचे नाही है ना. आता एखादा तुमच्याकडे पूर्ण पोलिओचा एखादा आलेला आहे योग थेरपीसाठी फॉर एक्झाम्पल, आणि मला त्याच्यामधनं तो एकदम वेडेवाकडे कुठे एकदम हार्डपणे त्याला कायरो प्रॅक्टिस देताय तुम्ही, हाडं मोडून वगैरे घेतायत त्याचे, आणि त्याला सांगतात की तुम्ही 1 महिन्यात तुला मी चालायला देणार आहे. लाईक दिस फॉल्स पॉलिसीस प्रॉमिसेस वी कांट डू इट. 100% तुला मी असं चालायला पूर्ण त्याची जीभ जाड झालेली आहे, फुल पॅरलाइज झालेला आहे पेशंट, 80च्या अबोव वय आहे, थीन आहे, पूर्ण जीर्ण झालेला आहे, त्याला खूप एक्सरसाइज करून घेणं आहे. चुकीचं आहे ना. त्याला मसाज थेरपीने थोडं थीन आहे ना, त्वचा हाडाला लागलेली आहे, पूर्ण मसल्स नाही आहेत, आणि तुम्ही त्याला गरम तेलाने मसाज करणार आहात. इट्स रॉंग वे. सो वी शुड बी केअरफुल. असं बोलणं योग्य नाही. आपण हेल्थ गायडन्स देतो, लाईफस्टाईल सुधारण्यास मदत करतो, आणि योग्य तज्ज्ञांना आपण रेफरल देतो. यू आर द नाव व्हेरी गुड पर्सन इन दिस सेक्टर. पेशंट्स सेफ्टी ही पहिली प्रायोरिटी आपली असली पाहिजे. रिमेंबर, नॉलेज विदाउट डिसिप्लिन इज इनकम्प्लीट अँड सर्विस विदाउट कंपॅशन इज मिनिंगलेस. म्हणून निसर्गोपचार आणि योगाचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपला हा म्हणतो, आणि आजार झाल्यानंतर उपचार करायचं आवश्यक आहे, पण आजार होऊ नये म्हणून योग्य जीवनशैली स्वीकारायची आहे. आणि त्या म्हणून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रथम जीवनात हेल्दी हॅबिट्स आणा आणि नंतर इतरांना मार्गदर्शन. म्हणतो ना, देतो सर्वांना ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. नको तसं. माय डिअर स्टुडंट्स, डू नॉट बी अफ्रेड ऑफ डिफिकल्ट सब्जेक्ट्स. आपण आता बघितलं की तुम्हाला असं वाटत असेल हा विषय शीतल आहे, एकदम नवीन, कोणी बाकीचा आहे, नवीन आहे, हा कुठलेच विषय अवघड आहे. आधीच तसं तुमचं बुद्धी म्हणजे मन गृहीत धरू नका, ते असं ग्राह्य धरू नका. शरीर रचना आहे, क्रिया आहे, योग प्रक्रिया, आहार आहे, म्हणजे निसर्गोपचार शिकणं, योगासन, प्राणायाम, रिलॅक्सेशन टेक्निक, हेल्थ काउन्सिलिंग, त्याचा अभ्यास आपण करणार. पण हा प्रवास रेग्युलर अभ्यासाने होणार आहे, म्हणून त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण घेऊया. आणि प्लीज सुरुवातीलाच त्याला आपण खूप अवघड आहे, कठीण आहे असं म्हणायचंच नाही. ते सगळं एकदम इझी आणि मला ते येणारच आहे. थिंक पॉझिटिव्ह, टेल टू युअर सेल्फ, अँड डेफिनेटली वी आर गोइंग टू डू इट. मी करणार आहे, गायडन्स मिळणारच आहे, हे ना. टीचर्सचं रिव्हिजन वारंवार होणार आहे, भरपूर व्याख्यानं होणार आहेत तुमची, तर सर्व विषय सहज समजतील. Always remember, small daily efforts create a big results, and regular practice is more powerful than occasional hard work. कधीतरी मधूनच अभ्यास केला की यू विल फील की हा बाई झाला. पण इफ यू आर डुईंग रेग्युलर प्रॅक्टिस, तुम्ही केली, हेल्दी बॉडी, पीसफुल माइंड असलं ना, आणि डिसिप्लिन लाईफ असली, तर रिअल वेल्थ आहे ती आपली. हेल्दी बॉडी, पीसफुल माइंड अँड डिसिप्लिन्ड लाईफ आर द रिअल वेल्थ. So small daily efforts create big results. Regular practice is more powerful than
ओकेजनल हार्ड वर्क. दिज आर द स्मॉल वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवायचे. आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपण हा कोर्स पूर्ण सिन्सिअरिटीने शिकणार आहोत. रेग्युलर करू है ना. व्याख्यानं आपले वीकली आहेत ते आपण करणार आहोत आणि महिन्यातला एक प्रॅक्टिकल नक्की करणार आहोत. प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचं आहे ह्यामध्ये हे ना, कारण हेल्थ अवेअरनेस वाढवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये आजकाल तुम्हाला सांगते बरेच जण बाहेरून ह्या क्षेत्रामध्ये का वळायत, कारण ह्याच्यामध्ये हेल्थ मिळते. 100% हेल्थ आहे. कोरोनामध्ये बघितलं आहे तुम्ही है ना. लेट अस लर्न विथ सिन्सिअरिटी, सिन्सिअरली सर्व with a compassion and live with a discipline. Let us make yoga a part of our daily life and nature a guide for healthy living. आपल्याला निसर्गाला आपला गुरु करायचा आहे ना. आपला गुरु करायचा आहे त्याला निसर्ग. मी तुम्हाला सांगते ना, निसर्गासोबत राहा. निसर्ग तुमच्या सोबतीला आहे. उगाचच विरोधात गेलात ना तर तोही म्हणेल तुम्ही कोण, तोही असं म्हणेल तुम्हाला, म्हणेल बरं का. कसं तुम्ही बघितलं आहे, आपण निसर्गाची साथ कोरोनामध्ये सोडली होती है ना, तर त्याने आपली साथ दिली होती सोडून. नैसर्गिक जीवन पद्धती अवलंबून तुम्ही इतकं सुंदर आयुष्य जगू शकाल. आपले जुने ऋषी मुनी सुफी संत आहेत ना, इतके म्हणजे तुम्हाला सांगते आताची जी पिढी आहे 70-60मध्ये कोलमडते, ते 150-200 वर्ष जगायचे हो. जुने विद्यार्थी तुम्हाला सांगते 250 वर्ष जगण्याचा इतिहास आहे आपल्या जुन्या लोकांचा. 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. 100 इयर्स का हमारा जीवनी आहे, आपली जीवनी. पण त्याच्यामध्ये आपली लोक पटकन कलमडतात. राहणं, उठणं, बसणं, श्वास घेण्याची पद्धती, चुकीचे वागणे, लाईफस्टाईल, ते आयुष्य चुकीचं जगणं होतं आहे त्यांचं. आणि ते आपल्याला हेल्दी लिव्हिंग, आपल्याला निसर्गाला आपला गुरु करायचा आहे. आलं लक्षात. या पद्धतीने आपण शिकणार आहोत योगा आणि निसर्गोपचार 1 वर्षीय शासनमान्य कोर्स. मी डॉक्टर तस्मिना शेख, PhD, 15 वर्ष अनुभव निसर्गोपचार क्षेत्रात आणि योग क्षेत्रात. ॲक्युपंक्चर थेरपिस्ट, मास्टर इन योगिक सायन्स आणि निसर्गोपचार केंद्र, आपलं अभिलाषा निसर्गोपचार केंद्र चालतो आहे खूप सुंदर. त्याच्यामध्ये प्रोपरायटर बघते. तर तुम्हा सगळ्यांना या नवीन कोर्सच्या आणि तुमचा पुनश्च एकदा स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद.